हॅलो गाईज, कुठल्याही गव्हाचं पीठ घ्या किंवा रेडीमेड असलेलं गव्हाचं पीठ, त्यापासून मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी इथं 2 मोठ्या वाटी भरून एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये एकदम छोटी चमची असं मीठ टाकलेलं आहे. त्याला छान असं मिक्स केलं. त्यानंतर इथं पाण्याचा 1 लोटा भरून घेतला आणि थोडं थोडं करत पाणी यामध्ये टाकायचे. बघा, मी पाणी टाकत जाते, फक्त गोल गोल बोटांनी फिरवते. आधी पूर्ण पीठ गोल गोल फिरवल्याने आणि ओलं झाल्यानंतरच आपल्याला असं छान असं मळायचं. हे बघा किती पटकन मळून तयार होतं. बस आता या व्यतिरिक्त मी पाणी टाकणार नाही. 2 वाटी गव्हाच्या पिठाला मला 1.5 ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे. आता बघा, हा पटकन असा गोळा बनून तयार झाला. जास्त मळायची पण गरज पडली नाही, कारण मी बोटाने आधी पूर्ण त्याला ओलं करून घेतलं, नंतर हाताने असं रब केलं, म्हणजे मस्त हे मळून तयार झालं आणि गोळा पटकन याचा बनून तयार झाला. आता या हाताला चिपकलेलं पीठ काढून घेतलं आणि पूर्ण आपल्याला हे पीठ यामध्ये मिक्स करायचं. हे बघा, साईडला जे डस्ट केलेलं पीठ होतं ते मस्त असं मिक्स करायचं आहे. हे बघा किती पटकन हे मऊ लुसलुशीत पीठ बनून तयार झालेलं आहे. यामध्ये तेल तूप काहीच टाकायची गरज नाही. इतके छान हे मऊ लुसलुशीत हे पीठ तयार झालं आहे. आता याचे मस्त असे गोळे आपल्याला करून घ्यायचे. मी मोठे मोठे असे गोळे करून घेतले. आरामात 10 ते 12 चपात्या याच्या बनून तयार होती. कोरडं पीठ घेतलं आणि तेल घेतलं. आता हिला लाटून घेऊया. इथं एक पोळपाट घेतलं, एक गोळा घेतला आणि असं आपल्याला लाटायचं. आधी छोटी पोळी लाटायची, त्यावर असं तेल टाकायचं. मी 2 प्रकारच्या ह्या पोळ्या तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, असे 2 पूळ करून घेतले. परत इथं पीठ लावून घेतलं आणि हलक्या हाताने असं गोल 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 फिरवायचं आणि मस्त हलक्या हाताने फिरवायचं. जास्त कडक हे पीठ भिजायचं नाही. कडक जर भिजलं तर पोळ्या ह्या रफ येतात आणि थोड्या वेळानंतर ह्या कडक होत जातात. म्हणून पीठ भिजताना थोडंसं मऊ लुसलुशीत भिजा. लाटायला पण सोपं होतं आणि पोळी ही मऊ पण राहते. मग हे बघा, आणि मीठ पण टाकताना एकदम थोडं टाका, जास्त टाकायचं नाही, नाहीतर ह्या कडक होतात पोळ्या. मग आता ही पोळी लाटून झाली. गॅसवर मस्त तवा गरम झालेला आहे, त्यावर मी हिला टाकून घेतलं. 2 मिनिटातच याला छान असे बबल्स यायला दिसतील तुम्हाला. हे बघा, साईडने ही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल, पण याला छान असे बबल्स यायला लागले. गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली. मस्त असे बबल्स आल्यानंतरच आपल्याला ही पोळी पालथी मारायची. आणि हे बघू शकता तुम्ही किती पटकन फुगून आलेली ही पोळी. 2च पुढची लाटली तरी किती पटकन फुगून आली. पोळी जर फुगली तर समजा परफेक्ट आपली मऊ लुसलुशीत चपाती बनून तयार झालेली. हिला पोळी चपाती काही म्हणू शकतात. कुठल्या भागात काय म्हटलं जातं ते एवढं मी तुम्हाला सांगू नाही शकत, पण आमच्याकडे हिला चपाती म्हणतात. हे बघा, आता मी तुम्हाला दुसरी चपाती अशी लाटून दाखवणार आहे की जेणेकरून ही जास्त मऊ होईल. अशी छोटी पोळी लाटायची, त्यावर तेल टाकायचं. आता याला दुसरं पूड लावून घ्यायचं असं डबल साईड. परत अजून एकदा असं फोल्ड करायचं, म्हणजे 4 वेळा याला फोल्ड होतात आणि 4 लेअर येतात. खूप मऊ मऊ ही पोळी बनून तयार होते. आणि अलगद हाताने गोल गोल लाटायला घ्यायची. जास्त प्रॅक्टिस नसल्यामुळे लाटायला थोडा त्रास होईल, पण हळूहळू सवय होतं बरोबर ही सवय होते. हे बघा, मस्त पटकन 2 ते 3 वेळाच मी असं फिरवते तरी अशी मोठी ही पोळी बनून तयार होते. आणि मस्त बारीक अशी लाटली मी. माझी पोळी थोडी पण जाड राहत नाही, एकदम कागदासारखी बारीक असते. एका छोट्या गोळ्यापासून बघू शकता तुम्ही किती मोठी पोळी मी बनवलेली. मस्त गॅसवर हिला परत तव्यावर टाकून घेतली. तवा छान तापलेला आहे. जेव्हा आपण पोळी भाजतो त्यावर तेल तूप काहीच लावत नाही मी, तरी पण माझी 4 ते 5 तास आरामात ही पोळी नरम राहते. मी तर दुसऱ्या दिवशी सुद्धा याचा मस्त पोळीचा चुरमा करून पण बनवून टाकते. एवढ्या नरम ह्या पोळ्या राहतात. हे बघा, मस्त लगेच फुगून येतात. गॅसची फ्लेम कधी पण मीडियम किंवा हाय ठेवा आणि मगच तव्यावर ही पोळी शिजवायला टाका. तेव्हाच पटकन शिजून तयार होते आणि पटापट अशा ह्या पोळ्या बनून तयार होतात. मी सगळ्या पोळ्या तुम्हाला बनवून दाखवते, जास्त करपत नाही, काही नाही. हे बघा, मस्त सगळ्या अशा पोळ्या मी बनवून घेतले. एका अशा कपड्यामध्ये आपल्याला यांना झाकून ठेवायचे. हे बघा, बनवून